शुभ सकाळ मित्रांनो. काल रात्री गावाला आलोय आपली स्वप्नसुंदरी घेऊन. अचानक एका मित्राचं भाडं मिळालं, त्यामुळे आपल्या स्वप्नसुंदरीला घेऊन गावाला आलोय. नाहीतर मी ट्रेनने येणार होतो. कारण असं होतं येण्याचं गावाला. मागच्या शनिवारी माझी चुलत आजी ऑफ झाली, मग तिचं उद्या 10वा आहे. त्यामुळे गावाला येणार होतोच मी, पण मी उद्या रात्री बसणार होतो. पण अचानक मित्र बोलला की चल मलासुद्धा गावाला जायचं आहे, आमची पूर्ण फॅमिली जाणार आहे, तर मग तुझी गाडी घेऊन जाऊया का. तर मी म्हटलं ठीक आहे चल जाऊया म्हणून. मग रात्री 8च्या आसपास पोहोचलो गावाला. आता मित्रांनो मी उभा आहे ना, हा आपला परिसर आहे घराच्या भोवतीचा. काजूची झाडं वगैरे लावले तिकडे. आणि आता मागच्या टायमाला जूनमध्ये आहेत ना, जूनच्या एंडिंगला इथे वेली लावल्या होत्या काकडीच्या, दोडकी आणि पडवळ वगैरे आहे त्याच्यामध्ये. हा पूर्ण परिसर आहे आपल्या ह्या बाजूला इकडे. आत्ताच मी इथे एक अननस होता, तो काढला. तो तुम्हाला दाखवू नाही शकलो. छान होता, खूप मोठा झाला होता आणि चांगला पिकलासुद्धा होता. तो काढला आहे बघा. हे बघा इकडे ह्या बाजूला अननसची झाडं आहेत, तिकडे खालती पण आहेत, भरपूर आहेत. पण इथे जरा मोठा झाला होता अननस. आणि हा बघा मी लावलेला कलम, 2 वर्ष आले या कलमाला. जवळ 2 वर्षात जवळजवळ 20 ते 30 आंबे धरले होते या कलमावरती. हा एक शेगाचं झाड, फणसाचं झाड इथे लावलं आहे. कलमी फणस आहे, पण बघूया कधी धरतोय तो. हे माझ्या घराच्या मागच्या बाजूचा भाग आहे, तुम्ही पाहिलं झालं पहिल्या व्हिडिओमध्ये. हे बघ इकडे घर आहे, इकडे सुद्धा वेली लावलेत. ही छोटी छोटी झाडं लावलेत, पालेभाजी आहे ती, आळू आहे तिकडे. हा पूर्ण परिसर मित्रांनो ना माझ्या घराच्या भोवतीचाच आहे. हे बघा बघू शकता. आणि आज ना कोण नाही आहे सोबतीला, कारण का सर्व मुलं गेलेत स्कूलला. त्यांच्या शाळा सुरू असल्यामुळे ते सर्व तिकडे गेलेत. दुपारी 2-1 वाजेपर्यंत येतील. तोपर्यंत आत्ता मी एकटाच घरात आहे. तर आता हे सगळं इथे गवत वाढलं आहे ना घराच्या आजूबाजूला. तर माझा प्लॅन आता असा होतो आहे की पाचल आमचं मार्केट आहे, तर पाचला जाऊन जरा गवत मारण्याचं औषध घेऊन यायचं आणि हे सर्व गवत मारून टाकायचा विचार चालू आहे. कारण आता मारून नाही तर नंतर गणपतीला खूप वाढणार आहे ते, मग त्यावेळेस जरा औषध मारणं कठीण जातं. आणि आता जरा पाऊस पण नाही आहे, जवळजवळ 5-6 दिवस झाली गावाला पाऊस नाही आहे. त्यामुळे आता चांगलं ऊन पडलं आहे कडक एकदम. बघू शकता वर आकाश पण बघा पूर्ण पांढरं पांढरं दिसतं आहे, कुठेही मळब भरलेलं नाही आहे. त्यामुळे विचार असा करतो आहे की जातो औषध घेऊन येतो आणि तोपर्यंत हे सगळं औषधांनी हे गवत सर्व मारून टाकेन. कारण आता जर कमी आहे गवत, त्यामुळे मारणं शक्य होईल आणि लगेच मरेलसुद्धा. 8-1 दिवसामध्ये क्लिअर होऊन जाईल. त्यामुळे विचार करतो आहे, बघतो आता फणस केवढा झाला आहे मोठा. पुढच्या वर्षी मला वाटतं धरेल, कारण यालासुद्धा 2 वर्ष झालेत फणसाला. बघू आता काय होतं आहे. आपली स्वप्नसुंदरी पण तिकडे रोडवरती उभी आहे बाहेर. मी घराच्या मागच्या बाजूला आलो, इकडे घराच्या समोरच रोड आहे. तर बघतो थोड्या वेळ थांबतो आणि जातो पाचलला औषध घेऊन येतो.